नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. बीडच्या परळीतील थर्मलच्या राखेचा काळा बाजार अखेर बंद. राख उपसणारे पोकलेन आणि JCB गायब. TV9 मराठीने राखेच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला होता. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा. सांगलीमध्ये निदर्शन आंदोलन करत काँग्रेसची मागणी. राष्ट्रवादी प्रत्येक 3 जिल्ह्याला एक संपर्क मंत्री नेमणार. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीकडून संपर्क मंत्र्यांची नेमणूक. पक्षाचं संघटन आणि महायुतीत समन्वयासाठी संपर्क मंत्री. चंद्रपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश. विलास विखार, डॉक्टर सतीश कावळेंसह कार्यकर्त्यांचा प्रवेश. विजय वडेट्टीवार यांना धक्का. मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबानं प्रतिभाताई पाटलांची जमीन हडपली. माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप. तर बोगस ट्रस्ट स्थापन करून धुळ्याच्या शिंदखेड्यातील 26 एकर जमीन हडप केल्याचा आरोप. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला नेत्यांच्या नातीचं अपहरण. कृषीनगर भागातील एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची माहिती. देशातील पहिलं 3D थिएटर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्या लोकार्पण सोहळा. ऐतिहासिक माहितीपट 13D थिएटरमध्ये दाखवला जाणार. सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आज आयनॉक्स थिएटरमध्ये छावा चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व महायुतीमधील आमदार उपस्थित राहणार. सांगलीत नांद्रे येथील शेतकऱ्यांचं चक्क येरळा नदीच्या पात्रात तराफ्यावर बसून आंदोलन. रेल्वे प्रशासनाकडून शेतातलं सागवान झाडं तोडल्याप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना आज राज्यभर आंदोलन करणार. मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर दुपारी निदर्शनं होणार. जळगाव जिल्ह्यातील 61 लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ नाकारला. दोन्ही अनुदान अडचणीत येतील म्हणून प्रशासनाकडे स्वेच्छेने अर्ज सादर केले. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार. धुळे जिल्ह्यात तब्बल 44,000हून अधिक शेतकरी 19व्या हप्त्यापासून मुकण्याची शक्यता. आधार संलग्न ई-KYC न केल्यानं 19व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार. धाराशिवमध्ये अफजल खान वधाचे बॅनर झळकवल्यानं तरुणाला मारहाण. उमरगा तालुक्यातील डाळिंब गावातील घटना. मारहाणीच्या निषेधार्थ डाळिंब गावात कडकडीत बंद. धुळे जिल्ह्यात आता स्वस्त धान्य दुकानावर गव्हाचेही वाटप होणार. 12,37,849 लाभार्थ्यांना गहू वाटप केलं जाणार. जळगाव शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये पोलीस कर्मचारी रुग्णांचं अर्धनग्न आंदोलन. डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचा आरोप. दरम्यान माझी कुठलीही चूक नाही, डॉक्टरांचं स्पष्टीकरण. सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगर येथे युवकाची दगडानं ठेचून हत्या. नात्यातील मुलीची छेडछाडीच्या कारणातून हत्या झाल्याची शक्यता. संशयित आरोपी सौरभ सावंतला MIDC पोलिसांकडून अटक. धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये GBS आजाराचा रुग्ण दाखल. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील रुग्ण असल्याची माहिती. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पहिला लोकशाही अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सव संपन्न. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना खानदेशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन. मीरा भाईंदर शहरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाशेजारी महापालिकेचा नवीन घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प रद्द. रहिवासी क्षेत्रापासून किमान 500 मीटर अंतरावर प्रकल्प उभारण्याच्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मीरा भाईंदरमधील साईबाबा नगर ते शिवार गार्डन दरम्यान तयार झालेल्या उड्डाणपुलाची पाहणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 8 मार्च रोजी उड्डाणपुलाचं उद्घाटन. बीडमधील आतापर्यंतच्या हत्येच्या प्रत्येक फायली उघडल्या पाहिजे. खंडणी प्रकरणात ED आणि CBI चौकशी व्हावी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी. घटनेच्या अर्धा तास आधी मुंडेंचं कोणाशी संभाषण झालं हा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला का नसेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचा सवाल. कृष्णा आंधळे कुठे आहे त्याचा CDR का दिला नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. तर देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देणार, सुळेंचं वक्तव्य. वाल्मिक कराडला फरफटत आणायला हवं होतं. पुण्याच्या पालकमंत्र्यांनी उशिरा का होईना प्रतिक्रिया दिली. मुंडेंवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा. धनंजय मुंडेंचा फक्त राजीनामा नको, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना सह आरोपी करा. RPIच्या सचिन खरातांची मागणी.
खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली, त्यामुळे मुंडेंना देखील सहआरोपी केलं पाहिजे, आमदार रोहित पवारांची मागणी. मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, भाजप आमदार सुरेश धस आक्रमक. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर, मात्र मुंडेंनी हात जोडत राजीनाम्यावर बोलण्यास नकार दिला. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही, याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा, राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद, राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा, तर मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याचं अजित पवारांचं म्हणणं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत, राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं, मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग, मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून 3 आमदारांना नोटिसा, प्रताप अडसड, संजय कुटे, संजय गायकवाडांना नोटीस, निवडणुकीआधी आयोगानं कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नसल्याचा पराभूत उमेदवारांची याचिका.